बेटावद बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल ढगे होते। केंद्र प्रमुख नवल राजपूत व मुख्याध्यापक शालिक घुले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली। इयत्ता पहिली ते चौथीतील 17 विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य तसेच बालिका दिनाचे महत्त्व प्रभावी भाषणातून मांडले। विद्यार्थ्यांनी विविध समाजसुधारक व स्वातंत्र्य सेनानी यांच्या वेशभूषेतून सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली। यावेळी श्रीमती हर्षा सूर्यवंशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले। सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत कुमारी स्वरा गणेश लंके हिला धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच महिला शिक्षिका व विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली ठोके यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप गरुड यांनी केले। शिक्षक वृंदांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी झाला। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट। पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते। सावित्रीबाई फुले या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या। सावित्रीबाई फुले यांनी सन 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली। जाता जाता एवढे बोलावेसे वाटते की महाराष्ट्राची दिय ज्योती ओढ त्यांची आरती, महाराष्ट्राची दिय ज्योती ओढ त्यांची आरती। नमन माझी सावित्री आज आहे त्यांची जयंती, नमन माझी सावित्री आज आहे त्यांची। धन्यवाद। छान। स्त्री तिने शिकवले, स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले, तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुवर्ग व माझ्या सर्व मित्रांनो, आज मी आपणासमोर भारताच्या पहिला महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करत आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झाला। त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नरसे पाटील हे होते। त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी झाला। लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले। महात्मा फुले व सावित्रीबाईंनी पुण्यातील बुधवार पेठे शाळेची पहिली शाळा काढली। मुलींना शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांना शेणही फेकून मारले, तरीही त्या डगमगल्या नाहीत। त्यांनी मुलीच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली। ज्योतिरावांच्या अनेक कार्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केले। सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात आज आकाशात झेपण्याचे बळ आहे, सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात आज आकाशात झेपण्याचे बळ आहे। तू केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचेच हे फळ आहे, तू केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचेच हे फळ आहे। त्या अशा माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद।